माझ्याबरोबर ना खरंच खूप मोठा स्कॅम झाला. मोठा स्कॅम असं स्कॅम झाला ना, मी काहीच सांगू शकत नाही. कारण की आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी परिस्थिती झाली. कारण की मी स्वतःच माझ्या पायावरती ना हुंडा मारून घेतलाय. आणि तुम्ही म्हणाल असं काय झालं एवढं मोठं गोष्ट की तू एवढं बोलतेस, तर खरंच यार म्हणजे काय म्हणतात ना, मी माझ्या घरातली म्हणजे माझ्या सासरच्या घरातली माझ्या माहेरच्या घरामध्ये बोलाल ना तर मी सगळ्या गोष्टींमध्ये हौशी आहे. डान्स नका म्हणू, गाणे नका म्हणू, कुठल्याही एन्जॉयमेंटमध्ये ना माझा नंबर हा कधी पण पहिलाच असतो. मग ते इकडचं घर असो किंवा माझ्या सासरचं घर असो. बट मला जो मी नवरा करून घेतलाय ना गाईज, मी खरं सांगते अक्षरशः त्यानं कुठलीच हौस नाहीये. आणि मी ह्या सगळ्या गोष्टींचा मी अगोदर विचार नाही केला. कारण की ते म्हणतात ना प्रेम आंधळं असतं. तेव्हा तर मी बहिरी पण झाली होती. मला कुणाचं काही ऐकून पण घ्यायचं नव्हतं. त्यावेळेस फक्त मी आणि माझे डिसिजन, फक्त मला एवढंच माहिती होतं. पण आता असं वाटतंय ना चुकीची निवड मी निवडली. ज्या माणसाला काही साधा फोटो पण काढू शकत नाही तो माझ्या बरोबर, खरंच